हॅलो फ्रेंड्स, आज आपण हा यू कट केला आहे आणि आपण तो कसा केला आहे ते बघायचं आहे. आणि एकदम सिंपल हेअर कट आहे हे. त्याला ॲप्रॉन म्हणतात आणि ॲप्रॉन ह्याच्यासाठी लावलं जातं आहे की आपले जो स्प्रेने पाणी मारतो त्याने कपडे ओले होऊ नये म्हणून. आणि आपण आता केसांना चांगलं उचलून घेतलेलं आहे आणि आपण पाणी मारून घेऊया. आता मी त्याच्यावरती पाणी मारते. आणि ह्या व्हिडिओमध्ये एक खास बात आहे की हा व्हिडिओ मी एक हाताने शूट केलेला आहे आणि म्हणजे एक हातात मोबाईल एक हातानेच स्प्रे मारते पाण्याचा. आणि आपण बघत आहोत तर मी यामध्ये स्टेप बाय स्टेप यू कट कसा करायचा ते दाखवत आहे. आणि त्यामध्ये मी कैचीनी कट करताना केस फक्त दाखवले नाहीत, पण हेअर कट कसा करायचा ते समजून सांगितलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात आपण यू कट करतात. आता हे जर तुम्ही पार्लरमध्ये गेलात कुठे बाहेर तर हाच कट करायला तुम्हाला 150, 100 आणि जसा पार्लरचा माहोल असेल तसं हेअर कटचे पैसे घेतले जातात. चांगल्या एरियात गेलात तर पैसे थोडे जास्तच घेणार, थोडं घरेलू पार्लरमध्ये गेलं तर थोडे कमी घेणार. तर पण आपण हा हेअर कट बघितला तर नक्कीच घरच्या घरी कापू शकाल आणि सगळ्यांना आवडेल की हा म्हणजे इतका सिंपल आणि सोप्या पद्धतीत यू कट आहे. बस केसांचे छोटे छोटे हिस्से आपल्याला करून घ्यायचे असतात. फर्स्ट टाईम आपल्याला गाईडलाईन बनवायची आहे तर आपण बीचमधून पार्ट करून एक प्लेट काढूया. जशी की ही प्लेट काढलेली आहे आणि ह्याला कट करून घ्यायची. जेवढी लेंथ कमी करायची असेल ना तेवढी लेंथ कमी करून घ्यायची. मग आपल्याला ही एक सपोर्ट लाईन गाईडलाईन भेटेल. दाखवते इथं की कसं मी हिस्सा अर्धा इकडे टाकून दिलेला आहे आणि अर्धा हे कटच्या साईडचा पण सेम ह्या साईडला असा समोर घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे एक हातात मोबाईल आहे आणि एक हाताने मी हे व्हिडिओ शूट करते. त्यासाठी मी कट केलेले केस दाखवत नाही, पण कट कसा करायचा ते समजून सांगते. आणि तुम्ही जर बघितलात ना तर एकदम इझी वाटेल तुम्हाला हा हेअर कट. त्याला यू कट म्हणलं जातं आणि राऊंड कट पण आहे. आता मी हे लेंथ दाखवली किती कमी करायची आहे ती. आता कस्टमरला आपण विचारलं आहे की लेंथ किती कमी करायची. मग त्यांनी सांगितलं हां ठीक आहे तेवढे करा. तर मी तेवढी लेंथ घेतलेली आहे अशी एवढी. आणि ही कट करून आपण ती जी प्लेट काढलेली आहे ती गाईडलाईन बनेल आपली. आता मी ही कट करून घेतलेले आहेत आणि सेकंड साईडचे केस काढून घेतलेले आहेत. ते घ्यायचे आहेत आपल्याला शोल्डरवरती. जर तुम्ही शोल्डरवरती घेतलं तर तुम्हाला एकदम प्रॉपर यू कट करता येईल. तिथे घ्यायचे आणि ते कट करायचे. दाखवते तुम्हाला. बघा ते मागचे केस मी कट केलेले आहेत आणि इकडली छोट्या प्लेट्स काढून आपल्याला गाईडलाईनमधले थोडे केस घ्यायचे आणि जे कट करायचे आहेत ते घ्यायचे आहेत. आणि दोन्ही मिळून जे आपले कट केलेचे केस असतात ना त्याबरोबरीने केस घ्यायचे. तर तुम्ही बघा एक साईडचं कापून झालेलं आहे. तर हा कसा यू कटचा आकार दिलेला आहे शोल्डरपर्यंत. तो शोल्डरपर्यंत बरोबर आलेला आहे यूचा आकार एकदम. आणि यांची कर्ली केस असल्यामुळे छान दिसतो. आणि सेम तीच साईड आपल्याला या साईडकडून करायची आहे. राईट साईडचे कापायचे आहेत. आपण पहिले लेफ्ट साईडचे कापून घेतले. आता इकडून पण अशी प्लेट काढायची आणि जो आपले कट झालेले केस आहेत त्यामधले थोडेसे घ्यायचे. ती गाईडलाईन असते आपली. आणि त्या गाईडलाईनबरोबर केस कट करायचे आहेत आणि ती पण शोल्डरवरती. जेव्हा तुम्ही शोल्डरवरती केस घेऊन जाता ना तेव्हा मग ते आपल्याला यूचा आकार येतो. जर तुम्ही गाईडलाईन पकडली आणि जागेवरच कापले तर त्याला यूचा आकार येणार नाही. तुम्ही बघू शकता शोल्डरवरती आत आहे आणि ते कट केलेले केस पण दिसतात. आता जो ते कट करून घ्यायचे आहेत. मी शोल्डरवरती प्रॉपर दाखवलेलं आहे तुम्हाला
तुम्ही बघू शकता शोल्डरवरती हे केस घेऊन कट करायचे आहेत. आणि मी हे हाताने मोबाईल पकडून शूट केलेले, त्यामुळे कैचीने कट केलेले दाखवता येणार नाही आहेत. तर तुम्ही बघून शिकू शकता यू कट घरच्या घरी कसं करायचं आहे. आणि हा आपला यू कट करून झालेला आहे आणि त्यांना पण खूप आवडलेलं आहे. जास्त लेंथ कमी नाही झालेली आणि कर्ली केस असल्यामुळे यू कट छान दिसतो. त्यात तुम्हाला लेअर स्टेप करायची गरज नाही आहे, कारण कर्ली केसांमध्ये यू कट केला तरी पण क्लिप लावल्यानंतर खूप सुंदर दिसून येतो हेअर कट. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला कसे केस होते आणि आता कसा लाईट यूचा शेप आलेला आहे आपल्या हेअर कटला. आणि ही क्लिप लावल्यानंतर बघा असं. तर तुम्हाला हा हेअर कट कसा वाटला आणि किती सोप्या पद्धतीत कसा समजला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.